श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, कन्हैया ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. तर आज आपण जाणार आहे मुलुंड स्टेशनला, कारण रक्षाबंधन जवळच आलेलं आहे. तर आता रक्षाबंधनला घालण्यासाठी थोडेसे कपडे घ्यायचे, तसंच घरातलं थोडंसं सामान घ्यायचं आहे. तसंच मुलुंड स्टेशनला गणपती डेकोरेशनचं काही सामान आलं असेल तर ते सुद्धा बघायचं आहे, कारण आमच्या घरी गणपती नाही बसत, पण आमच्या गावी गणपती बसतात. तर त्यासाठी मला सामान घ्यायचं आहे थोडंफार. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जेवढं दाखवण्याचा म्हणजे मुलुंड स्टेशनचं परिसर वगैरे सर्व जेवढं दाखवण्याचा प्रयत्न होईल तेवढा मी दाखवेल. तर आता आपण आहे ना आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आता आपण चाललेलो आहे मुलुंड स्टेशनला. आम्ही बसमधून चाललेलो आहे. आता हा वैशालीनगरचा परिसर आहे. तर आता आम्ही पोचलेलो आहे मुलुंड स्टेशनला. ही खाऊ गल्ली आहे. इथे ना आतमध्ये गेल्यानंतर सगळे टॉप्स कुर्ती वगैरे ह्याचे स्टॉल लागतात. तर आता आपण बघूया चांगल्यात चांगली कुर्ती आणि टॉप्स वगैरे कुठे भेटतात ते. तर इथे आजूबाजूला भाज्यांचा सुद्धा स्टॉल लावलेले आहेत. रक्षाबंधन जवळ आले त्यामुळे राखींचे सुद्धा स्टॉल लावलेले आहेत. हा टॉपसुद्धा मला खूप आवडलेला. विचार केला नंतर जायच्या टायमिंगला परत रिटर्न येईन हा टॉप घेण्यासाठी. परत इथे ड्रेस मटेरियल पण खूप छान भेटतात. मॅक्सी गाऊन हे सुद्धा खूप छान भेटतात. इकडचा कपडा आहे ना खूप छान आहे. ठाणा स्टेशनला जे कुर्ती वगैरे भेटतात ना त्या कपड्यांपेक्षा आहे ना मुलुंड स्टेशनला जे कुर्ती वगैरे भेटतात ना तो कपडा खूप छान आहे. रक्षाबंधन जवळ आलेली आहे. सोमवारीच रक्षाबंधन आहे त्यामुळे सगळीकडे राख्यांचे खूप स्टॉल लागलेले आहे. आज एवढी गर्दी नव्हती कारण सकाळच्या टायमिंगला आम्ही गेलेलो तिकडे, त्यामुळे एवढी गर्दी नव्हती. इथे भांडी सुद्धा आहेत. इथे भाज्या सुद्धा खूप छान भेटतात आणि फ्रेश असतात भाज्या खूप. मला कपड्यांच्या बाबतीमध्ये ना मुलुंड स्टेशनलाच कपडे घ्यायला खूप आवडतात. आणि मी कुर्ती वगैरे ना जास्त दुकानातून घेत नाही, कारण स्टॉलवरूनच घेते, कारण ते काय आपण जास्त वापरत नाही. त्यानंतर मी इकडे गेली आणि ऑफिसला म्हणजे डेली वेअर आपण जी कुर्ती वापरू शकतो त्यासाठी विचारायला गेली. पण इथे एक कुर्ती मला आवडलेली, पण ती साईज थोडी लहान होती. पण तो दुकानवाला बोलत होता की नाही तुम्हाला परफेक्ट होईल. पण आपल्याला माहिती आहे ना की साईजचा इश्यू येतो आणि परत घरी गेल्यानंतर इथे रिटर्न आले ना की ही लोक मग ॲक्सेप्ट नाही करत की हे आमच्या स्टॉलवरून घेतले आहेत तुम्ही. त्यामुळे मी इथे काही घेतलं नाही. हा कलर खूप आवडलेला मला. कुर्ती पण खूप छान होत्या इथे. कलर पण खूप छान होते, एकदम मस्त फ्रेश कलर होते सर्व. त्यानंतर आम्ही पुढे दुसऱ्या स्टॉलवरती गेलो कुर्ती घेण्यासाठी. त्यानंतर आम्ही आहे ना ह्या स्टॉलवरती आलो, कुर्ती घेण्यासाठी आलो.
इथे जीन्सचा सुद्धा स्टॉल लावलेला आणि इथे ना कुर्ती खूप छान होत्या. कपडा तर इतका सुंदर होता ना की खरंच मस्त कुर्ती होत्या इथे. वेगवेगळ्या पॅटर्नच्या सुद्धा होत्या आणि यांच्याकडे ना साईजसुद्धा सर्व अवेलेबल होते. त्यामुळे मी इथून 3 कुर्ती घेतल्या विकत. आणि कुर्तीची प्राईस पण रिजनेबल होती. 200-250 या रेटमध्येच कुर्ती होती. आणि कपडा इतका छान होता ना, म्हणजे 200च्या रेंजमध्ये एवढा छान कपडा भेटतो म्हणजे खरंच आश्चर्याची गोष्ट आहे. खूप छान कपडा होता हा. तर मी एक अजून कुर्ती बघत होती की कुठल्या कुर्ती अजून आवडतात. एक तर मला आवडलेली, त्यानंतर 2 अजून कुर्ती मी घेत होती. कारण मी कुर्ती आहे ना एकदाच घेते, 3 ते 4 अशा घेते, म्हणजे नंतर काय 2-3 महिने बघायची गरज नाही पडत. आणि तो स्टॉलवाला होता ना, तो पण खूप चांगला होता. त्याला मी सांगितलं की ऑफिस वेअरसाठी मला कुर्ती घ्यायच्या आहेत आणि ॲक्च्युली त्याला हे पण माहिती होतं की आम्ही व्हिडिओ काढतो आहे, त्यामुळे तो पण सुद्धा वेगवेगळ्या कुर्ती वगैरे दाखवत होता काढून. तर हा कलर पण सुद्धा खूप छान होता, एकदम मस्त कलर होता. ह्याची प्राईस सुद्धा त्यांनी मला 250 सांगितलेली. ही सुद्धा खूप छान कुर्ती होती. ही कुर्ती सुद्धा मला खूप आवडली. ही मी घेतली आहे. याची प्राईस 300 रुपये. पण ह्याच्यामध्ये मी थोडासा ग्रीनिश कलर घेतला आहे. आणि फर्स्ट कलरची कुर्ती आहे ना, जी गुलाबी कलरची दिसते, ती सुद्धा खूप छान होती. ह्याची प्राईस काहीतरी 350 अशी होती. आणि कपडा तर खूप सुंदर होता. जर तुम्हाला कुर्ती घ्यायची असेल ना, तर ह्या स्टॉलवरती नक्की या. यांच्याकडे खूप वेगवेगळ्या पॅटर्नची कुर्ती आहेत आणि कपडासुद्धा खूप छान आहे. इथे ओढण्या वगैरे सुद्धा खूप मस्त होत्या. ही कुर्ती त्यांनी दाखवली, ही पण खूप छान होती, पण कलर थोडासा मला डार्क वाटत होता, त्यामुळे मी काही ही घेतली नाही. तर ह्या 2 कुर्ती मी घेतल्या आणि अजून एक घेतली. पण मला अजून आहे ना 3 ते 4 कुर्ती घ्यायची होती. पण नेमकी प्रॉब्लेम असा झाला की मी येताना पैसे घेऊन आलेली, पण ते सुद्धा मी एकदम त्यानंतर इथून पुढे आम्ही ना जीन्सवरती घालायचे टॉप बघायला गेलेलो. हे माझ्या बहिणीसाठी बघायला गेलेलो. मुलुंडला ना कपडे खूप छान भेटतात खरं, एकदम वेगवेगळ्या पॅटर्नचे आणि खूप रिजनेबल रेटमध्ये कपडे भेटतात. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कुठून कपडे खरेदी करता ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ड्रेससुद्धा खूप छान आहे तिथे.
नेमकी असा इश्यू झाला की मी येताना ATM कार्ड आणायचंच विसरली आणि ऑनलाईन पेमेंटमध्ये तुम्हाला तर माहिती आहे कधी कधी टेक्निकल इश्यू येतो, बँकेचा इश्यू येतो, सगळा तो प्रॉब्लेम झाला आणि मला पाहिजे तेवढी खरेदी करताच आली नाही. हा सगळा इश्यू झाला. त्यामुळे जेवढी खरेदी करायचा विचार करून गेलेली घरातून त्यापैकी कसलीच खरेदी करता आली नाही. ना गणपती डेकोरेशनचं सामान खरेदी करता आलं, ना पाहिजे तशा कुर्ती घेता आल्या, काहीच खरेदी करता आली नाही. नेमकी ATM कार्ड मी घरीच विसरून गेली. त्यामुळे सर्व इश्यू झाला. ऑनलाईन पेमेंटमध्ये पण झाला सर्व इश्यू, कारण ऑनलाईन पेमेंट पण होत नव्हता, समजत नव्हतं सर्व्हर डाऊन आहे, काय इश्यू आहे ते पण कळत नव्हतं. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. इथे गजरे वगैरे पण खूप छान भेटतात. हा मुलुंड स्टेशन समोरचा परिसर आहे. इथे गजानन वडापाववाले पण आहेत. तो वडापाव पण खूप छान भेटतो इथे. पण आज शनिवार असल्यामुळे, आज श्रावणी शनिवार आहे, त्यामुळे आज उपवास आहे, त्यामुळे मग आम्ही काय घेतला नाही वडापाव.